करता देह विठ्ठली आरतीला जगदोद्धारा लागी धरिला अवतार. संतांचं अवतार कार्य हे जगाच्या उद्धार करता असते. त्या उद्धाराच्या अवतार कार्यामध्ये उपासनेला कधी संत महात्मे दुय्यम स्थान देत नाही. जगदोद्धारा करता आलो ना तरी जगदोद्धाराचं माध्यम साधत असताना आपली उपासना बंद पडू नये. जसं सखाराम महाराजांनी भोळ्याळशी अज्ञानी यांचा लढा पुरविला, गुणदोष न पाहता दासा पायठाव दिला. आरती सखारामा भोळ्या भाविकाच्या आत्मा परमानंद मूर्ती धरी पदरी आमा. आरती सखारामा काय केलं जीव शेवट वारी करता 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 देह विठ्ठली रपिला. आरती सखारामा जीवन समर्पित करायचं, जिथून आलो तिथपर्यंत जायचं. आपल्या आयुष्याचं एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह काय आहे? भगवंताने आपल्याला जीवन दान दिलं असेल तर त्याच परमात्म्याची उपासना करता 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 हा देह ठेवायचा, असं ज्यांचा उद्देश असतो असं जीवन हे महापुरुषाचं जीवन असतं. आणि असे थोर महापुरुष संत ज्यांच्या कृपानुग्रहामुळे आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत, ज्यांच्या 85व्या पुण्यतिथी महोत्सवामध्ये मला कीर्तन करण्याचं मिळालेलं सद्भाग्य, अशा संत श्रेष्ठ हरिबापूंच्या चरणी साष्टांग दंडवत करतो, प्रणिपात करतो. तुम्हाला मला प्रत्येकाला त्यांनी जसं जीवन जगलं त्या जीवनातला काहीसा भाग आपल्या आयुष्यात यावा म्हणून हा पुण्यतिथीचा महोत्सव आहे. त्यांच्याकडे का जायचं, त्यांचीच गुणानुवाद का करायची, त्यांचीच महती का गायची? ते जे जगले ते 8 दशक शिल्लक राहत आहे. निदान आपलं 2-3 दशक तरी शिल्लक राहावं. एवढा प्रसाद मिळवायचा असेल तर साधूकडे जावं लागतं. म्हणून आपण या ठिकाणी उपस्थित आहात. तुम्हा सगळ्या श्रोतृवर्गाच्या चरणी मी साष्टांग दंडवत करतो, प्रणिपात करतो. चांगला पर्व काळ आहे द्वादशीचा. द्वादशीच्या पर्व काळावर तुम्हा संत सज्जनांच्या सेवेचा माझ्या आयुष्यातला हा सुयोग आहे. ज्यांनी संतांच्या सेवेचा योग माझ्याकडे आणला, आपल्या गावाचं, आपल्या परिसराचं, आपल्या जिल्ह्याचं भूषण आदरणीय भजन सम्राट श्रद्धेय मनोहरजी महाराज अवचार महाराजांच्या गोड संपर्कात ही सेवा माझ्याकडे आली. मला असं वाटतं वर्ष सहज झालं असेल महाराजांनी सेवा माझ्याकडे द्यायला. आणि वर्षापासूनच तसंच एक 2-3 वर्ष झाले चालू होतं उत्सवात सेवा करायची, पण माझंच कुठेतरी पुण्य कमी पडलं का मला येता आलं नाही. पण या वर्षी मला सेवा करण्याचं सद्भाग्य मिळत आहे. मी महाराजांना वंदन करतो. महाराष्ट्रातले भजन सम्राट, संगीत अलंकार, अगदी वारकरी संप्रदायातले थोर रत्न कीर्तनाला उपस्थित आहे. गोड ज्यांनी कीर्तनाची आरंभी चाल गायली असे श्रद्धेय श्री पंढरीनाथ महाराज, ज्यांचं नावच पंढरीनाथ आहे की नाही. देव कीर्तनाला बघा ना, पंढरीनाथ आहे, श्री गणेश आहे, श्री शंकर आहे की नाही, नवनाथ आहे, अजून काय पाहिजे बाबा, सगळेच आहे की नाही. आणि आपल्या सगळ्यांप्रती मनापासून धन्यवाद आहे. संगीत अलंकार गणेशजी महाराज जटाडे आहेत. महाराष्ट्रातल्या प्रत्येक आबाल वृद्धांनी ज्यांना जास्तीत जास्त जी टॉकीजला पाहिलं अशा आदरणीय शंकर महाराज हिंगोले आहेत, आदरणीय नवनाथजी महाराज लोहगावकर आहेत. आपल्या सगळ्यांप्रती अंतःकरणपूर्वक धन्यवाद. बाबा शेषराव बाबा भजन साथीला उपस्थित आहे, आशीर्वाद द्यायला बाबा उपस्थित आहे. मृदंग साथीला ज्यांच्याकडे बघून अनेक मृदंग वादक या राज्यात तयार झाले, अशा महाराष्ट्रातलं विदर्भ प्रांतातलं पखावज या क्षेत्रातलं आदरानं स्वीकारलं जाणारं नाव, मृदंगातला विदर्भाचा राजा म्हणूनच आम्ही ज्यांच्याकडे बघतो असे आदरणीय महाराजांचे विद्यार्थी आहेत. पांडुरंग आदरणीय पांडुरंग महाराज आहेत. या सगळ्यांप्रती अंतःकरणपूर्वक धन्यवाद, प्रणाम. समोर बसलेले अनेक कीर्तनकार आहेत, रामायणाचार्य, भागवताचार्य, ज्यांच्या गोडवाणीतून आपण कथा ऐकत आहात अशा आदरणीय गंगाधरजी महाराज मुंबई आहेत. उपस्थित भरपूर महाराज मंडळी. काय नाव माझ्या जिभेवर आहे, फक्त ओठावर नाही, पण आपल्या सगळ्यांप्रती मात्र माझ्या अंतःकरणामध्ये जिव्हाळा आहे, प्रेम आहे. उपस्थित सगळे श्रोतृवर्गाच्या चरणी प्रणाम करतो. आणि मला असं वाटतं इथं हरिबापूंच्या नावामध्ये सगळी नावं आली असे गृहीत धरूया आणि सेवेला प्रारंभ करूया. विठ्ठल श्री शंकर प्रकाश पिडोळे, गट सचिव वेडोरखेड्याचे, श्री जगन्नाथ बबन अवचार,
रोजगार सेवक आहेत बापूनगर कोठेचे. अगदी दोन्ही मंडळी चांगल्या विभागामध्ये काम करते की जिथं समाजाची सेवा करता येईल. रोजगार सेवकालाही काम करता येतं आणि गट सचिवालाही काम करता येतं. त्यांची कामं सुद्धा मी 10-10 मिनिट सांगू शकतो, पण मला तिकडे जायचं नाही. सांगू शकतो रोजगार हमीची मंडळी कीर्तनाला सौजन्य म्हणजे मला आनंद आहे. ते कुठं बसले मला धन्यवाद आहे बरं का. तुमच्या भागात कीर्तनाला दिसणार नाही तर आमच्या भागात रोजगार कुठंही मंडपात बसायला जागा मिळाली मंडपाच्या बाहेर म्हणजे इकडची सगळी मंडळी जर इकडच्या बाजूला महिलांनी कुठं जागा ठेवली. एकनाथ शिंदे साहेबांच्या बहिणी पण खूप सुंदर हप्ता जमा झाला का त्यातला एक एक हप्ता इकडे येऊ द्या. घर उघडलं तर हप्त्याचं काही लोकांचे पैसे म्हणजे एकदम गड्डीला रबर लागले की जन्म ठेकूच केला परत तिला पाहायचंच काम नाही. पण इथं दातृत्व भावनेने संपन्न असलेली मंडळी आणि सगळ्यांच्या चरणी प्रणाम करतो. ज्यांनी ज्यांनी पुष्पा 2 पाहिलं ते सगळे भिंतीवर जाऊन बसले वंदन करतो आणि माझ्या सेवेला प्रारंभ करतो. तिथेही बसा माझ्या बांधवांनो, पण मला आनंद आहे तुम्ही कीर्तनाला आहात याचा आनंद आहे. विठ्ठल हे जोडी संत पाय. जगद्गुरु तुकोबर यांच्या सगळ्यांच्या पाठाचा अभंग सेवे करता निवडलेला आहे. मला माहितीये पूर्ण अभंग जरी कदाचित कोणाच्या पाठ नसेल तरी पहिलं चरण मात्र सगळ्यांच्या पाठ आहे. त्या अभंगाचं इतकं सुंदर अभंग आहे. आयुष्यातलं भाग्य काय तुकोबर यांनी सांगावं. आपल्याला कुठं कळतो भाग्य काय. आपल्याला भाग्य या शब्दाचा परिचय, पण याला भाग्य म्हणतात हे सांगायला संतांना यावं लागतं. ते तुकोबर यांना यावं लागतं. का म्हणे भाग्य या नामे म्हणे. त्याच्या स्पीकरच्या छोटा बसा जरा तो बंद पडतोय. पुन्हा बंद पडला तो खोचा दिखती विठाला विठाला. आपल्याला काय कळतं जगामध्ये 2 प्रकारची माणसं राहतात. एक अरत्नपारखी ते संत आहे. तो का म्हणे मग कळते चाचणी. तो खबर आहे परिपक्व संत. संतांना आपल्या जीवनाची प्रत्यक्ष चाचणी कळते. आपल्याकडे काय चांगलंय काय वाईट आहे हे कोणाला कळतं. संतांना. जगातल्या कोणत्या माणसाला तुम्हाला मला तर कळतच नाही. आपण गाजर पारखी. आपल्याला काय कळतो फक्त आपल्याला कळतं हा एवढाच अहंकार शिल्लक आहे. जाणीवेचाच अहंकार आहे. वास्तविकता आपल्याला काही कळत नाही. तुकोबाने म्हटले तुम्हाला कळत नसलं तर आमच्याकडून ऐकून घ्या. मी तुम्हाला सांगतो तुमच्या भाग्याच्या हृदयाचं ठिकाण कोणतं आहे. कीर्तनात बसलेल्या माणसाला भाग्याचं ठिकाण माहिती नसेल पण भाग्य माहिती नाही असा माणूस माझ्या समोर बसलेला नाही. फक्त आपल्याला जे भाग्य माहिती ते व्यावहारिक भाग्य. पण तुकोबाने जे सांगायचे ते पारमार्थिक भाग्य. आपण लौकिक भाग्यात रमणारी माणसं आहोत पण तुकोबाने अलौकिक भाग्याकडे तुम्हाला मला घेऊन जात आहे. काय भाग्य. व्यवहारामध्ये माणूस भाग्यवान म्हणतोच. कोणाला म्हणतो. ज्याचं घर चांगलं आहे, ज्याचं धन चांगलं आहे, ज्याची बायको चांगली आहे, ज्याची मुलं चांगली आहे. चांगली या शब्दाचा अर्थ दिसायला नाही. खरंच प्रपंच करता लागणाऱ्या गोष्टी तिच्याकडे आहेत त्याला माणसं म्हणतात तुम्ही भाग्यवान आहे. त्याला मान चांगला आहे. लोक म्हणतात आपल्याकडं माझ्याकडे प्रमाण भरपूर आहे पण मला वेळेत कीर्तन करायचं एकदम. त्यामुळं विस्ताराने अभंगाचं थोडंसं चिंतन मांडता आलं पाहिजे म्हणून लक्ष देऊ नये का. अन्न मान धन साधारणतः प्रारब्ध बलवान कोणाचं मानता व्यवहारामध्ये. ज्याचं अन्न चांगलं आहे, ज्याचा मान चांगला आहे, ज्याचं धन चांगलं आहे लोक म्हणतात त्याचं प्रारब्ध चांगलं आहे म्हणजे दैव चांगलं आहे त्याचं. बलवान आहे बाबा भाग्यवान आहे लोक म्हणतात. नशिबान आहे तो भाग्यवान का. त्याचं धन चांगलं आहे, त्याचा मान चांगला आहे, त्याचं अन्न चांगलं आहे. पण याला तुकोबर आहे भाग्य म्हणत नाही. भाग्य तरी नोहे धन पुत्र दाना. तुकोबर म्हणे आम्ही धनाला भाग्य म्हणत नाही, आम्ही मानाला भाग्य म्हणत नाही, आम्ही बायकोला भाग्य मानत नाही, आम्ही मुलाला भाग्य मानत नाही. नाही कर्मणः नाही प्रजया नाही धनेन वा
श्रुती माता सुद्धा म्हणते आम्ही त्याला भाग्यवान म्हणत नाही. त्यागे एके अमृतत्व मानशू वक्ते बाबांच्या मुखातलं कायम बाहेर पडणार हे वाक्य आहे. आम्ही धनवानाला भाग्यवान म्हणत नाही. मग याचा अर्थ असं करायचा तो कोठेकर की ज्याच्याकडे धन आहे तो अभागी आहे, तसं नाही. व्यवहारामधला तो भाग्यवानच आहे. व्यवहारात त्याचा भाग्योदय झालाय, त्याला धन मिळालं. कारण व्यवहारामध्ये भाग्य जरी धन नसलं तरी धनाला मिळवायला भाग्यच लागतं ना. अभागी माणसाला धन मिळत नाही. भाग्याची नि बळसे उद्यमाची नि मिसे संपत्ती आपैसे घर निघे. व्यवहारिक भाग्य ज्याचं उदयाला आलं ती लक्ष्मी विचारत येते का हो ते अमुक अमुक माणसाचं घर कुठे आहे हो. ज्याला विचारलं तो म्हणतो तुमचं नाव लक्ष्मीताई ना, हो या ना बाबा आमच्या घरात, आम्ही खूप वाट पाहू राहिलो तुमची. ती म्हणते नाही, मी आज त्यांच्या घरी जायला आली, माझ्या नवऱ्यानं मला जिथं पाठवलं, तो भगवान परमात्मा मला जिथं पाठवतो तिथंच मी जाणार आहे, मी कुठेही जाणार नाही. व्यवहारिक भाग्य सुद्धा सहज सहकार्य करत नाही माणसाला. कधी कधी तुम्ही खूप चांगलं वागा, खिसा रिकामाच राहतो. कधी कधी वाईट वागा, तरी खिसा भरलेला राहतो. याचं गणित काय, सूत्र काय? आमच्या संस्थेचे एक प्रल्हाद महाराज जुने कीर्तनकार होते, ज्यांचे दोन्ही पाय पकडून त्यांनी एक गोड उदाहरण कायम कीर्तनात द्यावं त्या अभंगा करतात. ते म्हणले व्यवहारिक भाग्य सुद्धा माणसाला तसं सहकार्य करत नाही. व्यवहारिक भाग्य कधी कधी चांगलं वागा, आपल्याला हातभार लावत नाही, आपल्याला सहकार्य करत नाही. कधी कधी वाईट वागा तरी सहकार्य करत नाही, तरी सहकार्य करून जातो. त्यांनी दिलेलं उदाहरण आहे, दोन जवळचे मित्र, फारच चांगली मैत्री, एक ज्योतिषी आणि एक शेतकरी. 15 वर्षाची त्यांची मैत्री. कधी दोघांनी मैत्रीत व्यवहार आणला नाही, शक्यतो तो आणू नये. ज्यांनी ज्यांनी मैत्रीत व्यवहार आणला त्यांची मैत्री संपली, त्यांची दोस्ती दोस्ताना टिकला नाही. मैत्रीमध्ये व्यवहार आणू नये. किती काम पडलं कर्ज काढायचं, मित्राला पैसे मागू नये. दिले तो उपकाराची भाषा मैत्रीत येते, उपकाराच्या भाषेनं मैत्री संपून जाते. कोणाला मैत्रीमध्ये शक्यतो पैसे देऊ सुद्धा नाही आणि कोणाला मैत्रीमध्ये पैसे शक्यतो मागू सुद्धा नाही. या दोघांनी काटेकोर मैत्री सांभाळली, काटेकोर. कधी हात पसरला नाही एकमेकांपुढे, कधी आपलं सुख दुःख एकमेकाला दुःख सांगितलं नाही. सुख तरी वाटून घेतलं, दुःख सांगितलं नाही. पण त्याच्या इथपर्यंत आलं, विचारायला नापिकी झाली, दुष्काळ पडला, भाव राहिला नाही. तो शेतकरी एक दिवस त्या ज्योतिषाला म्हटला, मी काही विचारलं नाही गड्या तुला आतापर्यंत, पण तू ज्योतिषी आहे, अनेक लोकांच्या आयुष्यातला तो भाग्योदय सांगितला. अरे माझा कधी सांगतो, जरा पहा माझं काय चाललंय, घरात अन्न नाही रे खायला, जरा पहा, असं दाखव हात. त्यानं हात दिला ज्योतिषाच्या हातात. म्हटला वा 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 सुरेश, का भाग्योदय तर आजच आहे तुझं, आजच? हो आजच तुझा दिवस आहे. काय सांगतोय तू? अरे तू चांगला वागला तरी तुझं भाग्य तुला सहकार्य करणार आहे, आणि तू वाईट वागला तरी तुझं भाग्य तुला सहकार्य करणार आहे. तो म्हणे चांगलं वागून तर भाग्य सगळे सहकार्य करेल, मी वाईट वागून पण अगोदर आपल्याला सहकार्य करते. वाईट वागून अरे म्हणे वाईट वाग, मी ज्योतिष सोडून देईल माझं जर तुला तुझ्या भाग्याने सहकार्य केलं नाही तर. त्या नगरीचा राजा होता, हा त्या राजाकडे गेला. मंत्रिमंडळ बसलेलं, राजा बसलेला, तिथे गेला. दनादन 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 पाऊल टाकलं, 2 पायऱ्यावरती चढला. मंत्रिमंडळ पाहत आहे, 2 पायऱ्याच नाही, सिंहासनापर्यंत गेला. सिंहासनावर चढला, डावा पाय राजा जिथं बसलेला होता त्याच्या मांडीवर ठेवला, उजवा पाय त्याच्या खांद्यावर ठेवला आणि हाताची बाई मागे सारली. जितकी अंगात ताकद होती तितक्या ताकदीनिशी राजाच्या थोबाडीत आणली. मरण तो राजा तुमची हातातलं वजन आपला सामान्य माणूस, राजाचं काम आहे मला तुम्ही एका भट्टात राजा मारून आणली थोबाडी. मारता बरोबर राजा सिंहासनावरून खाली आला, 5-10 फूट. तो मुकुट निघाला, 20-25 फूट गडबडा लोडत गेला. ते बसलेले म्हणत देता काय हानली हानली येतच पण आवाज हा सारं सभागृह जाणार सोड. बरे हा आहे कोण, कोणी तलवार काढ, कोणी भाला काढ, त्याला सगळे मारायला धावले त्याच्या अंगात.
एक जण म्हणे अबे त्याने नंतर मारा, अगोदर तो राजा आला ना आपला पान तो अजून मी खाली जाणार धरून नका बसवा सिंहासनावर. राजा उचलून आणला सिंहासनावर बसवला. एक जण तो मुकुट आणायला गेला, मुकुट उचलणार तेवढ्यात त्यानं मागे वळून आवाज दिला, अरे त्याला मारू नका रे, मारू नका त्याला, तो विद्वान आहे. त्यानं राजाला का मारलं हे आता माझ्या लक्षात आलं. आकारानं लहान पण प्रचंड विषारी नागिन त्या मुकुटात जाऊन बसली. याला जर राजाच्या थोबडीत आणलं नसतं तर आपला राजा मिळतात. ती नागिन झटकली, मुकुट आणला, राजाला घातला. राजा म्हणे जीवदा इकडे 1,00,000 सोन्याच्या मोहराच्या. किती? 1,00,000. तो म्हणजे लेका रोज याच्या पाया पडून कामात जातो, यानं किती जीव घातलेला. पण याच्या फोवाडीत हाणून जर 1,00,000 सोन्याच्या मोहरावर आला तर आपलं भाग्य आज खरंच जोरावर आहे. तो मित्राकडे आला म्हणे बा काय लेका ज्योतिष आहे तुझं. 1,00,000 सोन्याच्या मोहर 80,000 रुपये भाव आहे सोन्याला. ते बा 1,00,000 दिले. काय तुझं ज्योतिष? तो म्हणे अरे तू इकडे का आला? म्हणे तुला सांगायला मला सांगायला येऊ नको, अजून मी दिवस झाला नाही, काय करणं सिंधू करून घे, आजचा दिवसच तुझा आहे. पुरा दिवस तिकडे तिकडे हिंडू नको. आता तुमच्या भाषेत सांगितलं की तुम्हाला जरा जास्त तो म्हणजे राजा जर 1,00,000 सोन्याच्या मोहरा देते तर राणी 50,000. सध्या बाहेरच पैसे, राणी 50,000 मोहरा घेणार. तो राणीकडे, राणी कुठे? तिथं 2 तास उभ्या. त्या म्हटल्या ते स्नानाला गेल्या. बोला बाहेर, मी आलोय सांगा. त्या बाय म्हटलं तू काय जहागीरदार आहेस का कुठे? अरे बाई स्नानाला गेली, मी आलो काय सांगा. दाबीदार. आता याला वाईटच वागायचं होतं, भाग्याचा परिचय करून घ्यायला. त्यानं त्या दोन्ही बायांना हाताने बाजूला केलं आणि बाथरूम मध्ये गेला. सोपा आता हे किती वाईट काम आहे. म्हणजे पब्लिक मार खाण्याकरता जेवढ्या गुणांची आवश्यकता शरीरामध्ये असावी लागते, पब्लिक मार खायला गुणांची आवश्यकता तेवढे सगळे जण येतात. आणि त्या बाथरूम मध्ये जाऊन या ना ती बाई बाहेर ओढून देऊ. अशाने डोळे लावले, अर्ध वस्त्रातली बिनारी. पण जशी ती राणी बाहेर ओढली तसं बाथरूमचं छत वरून येऊन खाली पडलं दान. त्या बाया म्हणत बरं एकाच दिवसात राजाने वाचवला, राणी वाचवली, पुन्हा दरबारा. सुरुवातीच्या 10 मिनिटात बोर्ड दाखवलं की श्रोत्याला कळावं आपण काय सांगतोय, याला श्रोता म्हणतात. तुम्हाला धन्यवाद. तुमची तयारीचे कान आहे. 85 वर्ष लागले हे कान तयार व्हायला. म्हणजे माझ्या निम्म्यात सुद्धा निमित्त 85चे अजून. श्रोता तयार पाहिजे. काही लोकांना तुम्ही विनोद सांगा ते 10 मिनिटांना असतात. काही ना घरी जाता जाता कळतो तो विनोद होता. म्हणजे काही काही ठिकाणी असं वाटतं होय की नाही तुम्हाला काही समजत नाही त्या लोकांना. पण ते म्हणतात समजा काय सांग काय देत तुला काही समजून राहिलं नाही. श्रोता श्रवणस्य विभेदेन फलभेदोंतर संस्थिता. श्रवणाचे प्रकार सांगितले श्रीमद भागवतात. वर्ष श्रोता, हंस श्रोता, मीन श्रोता, चातक श्रोता, वृषभ श्रोता. वर्ष श्रोता आहे. काही उंटासारखे श्रोते, ते चांगलं खात नाही. उंट चांगल्या झाडाचा पाला खात नाही, तो काटेरी झाड पाला. एक एक पान, एक एक पान, एक एक पान. तसे काही श्रोते आलेले असतात, त्याला विदर्भाच्या भाषेत झांबले श्रोते म्हणतात. ते कीर्तनाकडे लक्ष देत नाही. काय त्यांच्या ओव्या, प्रमाण, श्लोक ते पाहत नाही. ते मंडप पाहत. साऊंड कळ पहा. कोण येऊन राहिलं कीर्तनात ते पहा, कोण कुठं बसलं ते पहा.
आपल्या गावची की माणसं आलते म्हणतात ती कुठे गोष्ट अरे ऐकून कीर्तन तू आला पण हे वर्ष श्रोते वश श्रोत वर्ष म्हणजे उंट काही वृषभ श्रोते त्यांना खरं सांगा खोटं सांगा बैल मान डोल वृषभ श्रोता श्रोता तसं असू नये श्रवणस्य विभेदेन फलभेदोंत्र संस्थिता वर्ष व्यास असं म्हणतात श्रोता हा चातक असावा चातक पाणी पितो पण कशाचं मेघाचं पाणी पितो तो तसं श्रोता असावा वरच्या वर सगळे सिद्धांत आत्मसात करणारा चातक श्रोता हंस श्रोता असावा हंस दुधातलं पाणी वेगळं करण्याची ताकद ठेवतो तसा दृष्टांतातला सिद्धांत बाजूला करण्याची ताकद कीर्तनात बसलेल्या प्रत्येक श्रोत्याकडे असली पाहिजे तर आपण उत्तम श्रोता हंस श्रोता मीन श्रोता ऐकावी मूल कथा जैशी धरुणी राहे चित्ता एखादं कीर्तन ऐकलं तर त्या कीर्तनातले 10 मिनिट तरी आपल्या चित्ताला चित्तावे त्याच्याकरता एक कीर्तन आहे हा लाखो रुपयाचा खर्च काय तुमच्या करमणुकी करता थोडीच आहे की माझ्या पाकिटा करता थोडीच आहे फक्त हा उद्धाराचा खर्च आहे इथं आल्यानंतर सुद्धा आपल्या हृदयाला काहीच चिकटत नसेल कीर्तनात येऊन सुद्धा ज्याला ज्ञानोबरींची ओवी अंतःकरणाला चिटकावी वाटत नसेल तुकोबरींचं एखादं प्रमाण अंतरंगाला चिटकावं वाटत नसेल तर काय करतं कीर्तन एक ओवी जरी अंतःकरणाला चिटकली ना तर मनुष्याच्या आयुष्याचं सुख होणार ज्ञानोबाईला हृदयाला चिटकल्याशिवाय देव घडत नाही कृपा होत नाही संत आपले मायबाप आहे ते किती चित्तावे की त्यांना सोडून दिवस आपला असू नये इतकं चिकटून जावं भजनाने मनुष्याचं जीवन प्रफुल्लित होतं तुम्ही अर्धा तास भजनाची सवय तुमच्या घरी लावा तुम्हाला भजन केल्याशिवाय जीवन सुद्धा वाटणार नाही माणसाचं भजन माणसाला आवाज देतं टाळ आवाज देतो साधकाला हा टाळ घ्या मला गळ्यात घाला आणि मला गा आज मी गजानन महाराज मालुकार गजानन महाराज संस्थांचे मानाचे मृदंग वादक त्यांचा अंतविधी उरकणार मी त्यांना दर्शन द्यायला होतो गोड मृदंग वादक या महाराष्ट्राने या विदर्भाने खानदेशाने मराठवाड्याने मध्य प्रदेशाने गमावला आयुष्यभर सेवा केली वय काही नव्हतं पण खूप सेवा केली गजानन महाराजांचे मानाचे मृदंग वादक होते अपघात झाला ज्या वेळेला अपघात झाला तेव्हा मृदंग पाठीवर होता रोहिट मध्ये आलं आणि त्याला गाडी धडकली 4 जानेवारीला त्यांचा ऍक्सिडेंट झाला 2:30 वाजेला दुपारी कानातून रक्तस्राव झाला पुढंच लागलेलं नाही आणि त्यांना आयकॉन मध्ये भरती केलं ऑपरेशन झालं रिस्पॉन्स चांगला होता पण गेल्या गुरुवारी त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं त्यावेळेला आम्ही सगळे त्यांच्या अंत्यविधीसाठी निघालो मी बीडचं माझं कीर्तन थांबवलं आणि अंत्यविधीला जायचं असं ठरलं मुक्ताबाई संस्थेच्या वतीने आपण तिथे गेलं पाहिजे रस्त्यानं निघालो आणि नंतर फोन आला त्यांचे काही ठोके डॉक्टरांचं म्हणणं आहे पीएम रूम मध्ये चालू वाटले त्यांना पुन्हा हॉस्पिटलाइज केलं त्यांनी 2 दिवस पुन्हा काढले आज ते शांत झाले दुपारी सगळं गजानन महाराज संस्थानच तिथं होतं सगळे आमच्या परिसरातले मध्य प्रदेश बुरहानपूर पासून तुमच्या परिसरापासून सगळे वारकरी होते तो मरताना सुद्धा ज्या महात्म्याच्या मृदंग सोबत आहे किती चिटकलेलं असेल ते साधन आपल्याला म्हणून आयुष्यात असं काहीतरी चांगलं चिटकवा त्याने आपलं भलं होईल काहीतरी चिटकवल्याशिवाय आपलं भलं होणार नाही ज्या लोकांनी आयुष्यात अजून गळ्याला माळा सुद्धा चिटकवली नाही त्यांना माझे शब्द कळणं शक्य नाही ज्यांच्या हृदयाला ज्ञानोबाने चिटकलेले ज्यांच्या हृदयाला हरिबापू चिकटलेले त्यांना विचारा संत जीवन किती समृद्ध असतं श्रोतेचे प्रकार आहे चला तुम्ही तयार श्रोते आहात परत दरबारात गेलं 1 लाख सोन्याच्या मोहरा दिला कोणाला ते शेतकऱ्याला किती झाले आता 2 लाख 2 लाख सोन्याच्या मोहरा घेऊन आपल्या मित्राकडे आणि त्या मित्राला म्हटलं गड्या तशा तर या 2 लाख सोन्याच्या मोहरा तुझ्याच कृपेनं मला मिळाला मी भाग्य सांगतोय तुम्हाला त्यानं त्यातल्या 2 लाख सोन्याच्या मोहरांमधल्या 5 मोहरा काढल्या आणि त्या ज्योतिषात दिल्या पण तो म्हटलं मला 5 मोहरा देताना वाईट वाटतंय तशा तर या 2 लाख सोन्याच्या मोहरा मला तुझ्याच कृपेनं मिळाल्या
पण 2 लाख मिळून सुद्धा यातल्या केवळ 5च मोहरा मला तुला द्याव्या वाटतं. याचं कारण काय? त्या ज्योतिषाने दिलेलं उत्तर आहे, काळजी करू नको. अरे मित्रा, तुझं भाग्य पाहणारा मी जरी असलो तरी तुझं भाग्य 2 लाख सोन्याच्या मोहराचं आहे आणि माझं भाग्य हे 5 मोहराचं आहे. व्यवहार कठीण आहे मित्रा, निदान जोडावयात भाग्य घडेगा धनंजया. ज्ञानोबा म्हणतात व्यवहारामध्ये धन मिळवायला सुद्धा भाग्य बलवान लागतं. आणि व्यवहारातली जिथं संत परंपरेत, अध्यात्मात, साहित्यात, ग्रंथ परंपरेत धनाला कवडीमोल किंमत आहे, त्या धनाला जर व्यवहारात भाग्य लाभत असेल तर संत चरण हे अध्यात्मातलं सर्वोच्च स्थान आहे. ते मिळवणंही भाग्य आहे आणि ते मिळालं म्हणजेही भाग्य आहे. व्यवहारिक भाग्य जरी इतकं कठीण आहे तर तुम्ही मी ज्या भाग्याकडे चाललो त्या भाग्याचा परिचय करून घेणं काळाची गरज आहे. म्हणून तुकोबाने म्हटले मी तुम्हाला त्या भाग्याचा परिचय करून द्यायलाच ही वाणी वापरली. अनुकूल असायला काही जीवनामध्ये महत्वपूर्ण बदल आपल्यावर होत असतात. कोण कोण करतात ते बदल? मी त्या दिवशी बोलून आलो. पहिल्यांदा तर आपल्यावर कधी कधी काळ बदल करून जातो. काळ बदलला की माणूस सहज बदलतो. कृतयुगापासून तर आतापर्यंत माणसं बदललेली उदाहरणं आपल्याकडे भरपूर आहेत. कृतयुगामध्ये माणसाच्या शरीराची उंची 28 हात होती. त्रेतायुगामध्ये 14 हात होती. द्वापर युगामध्ये 7 हात होती आणि कलियुगामध्ये ती 3.5 हात आहे. कृतयुगामध्ये याचं आयुष्य 1 लाख वर्षाचं होतं कोटीकर. त्रेतायुगामध्ये याला आयुष्य 10,000 वर्षाचं होतं. द्वापार युगामध्ये याला आयुष्य 1,000 वर्षाचं होतं आणि कलियुगामध्ये याला आयुष्य 100 वर्षाचं आहे. हा कशाचा परिणाम आहे? काळाचा. काळ बदलणार. हे घुसरकर महाराजांचं आवडीचं भजन आहे जे आपण नेहमी म्हणतो, जमाने में बदल आजकल हो रहा है. काळ बदलणार आहे. जरा गौर से देखो तो सब पाप बढ़ रहा है. जमाने में बदल. काळ बदलणार आणि तुमच्यावर तो काळाचा प्रभाव होणार. काळाचा चुकीचा प्रभाव आपल्यावर होऊ नये याकरता तुकोबांनी बऱ्याच ठिकाणी भगवंताला म्हटलं काय? चिंतने सरे तो धन्य धन्य
हरिदासा, हरिदासाला त्रास नाही होत का? काळाचा प्रभाव हरिदासावर पडत नाही आणि म्हणून त्याचं भाग्य उत्तम राहतं. कधी कधी माणसावर वातावरण प्रभाव टाकतं. तुम्ही जशा वातावरणात जाता तसेच होता. तुम्ही इथून वाशिमला राहायला जा, तुम्ही वाशिमचे व्हा. नगरांतरी वसईचे तरी नागरांचे व्हायचे. मोठ्या शहरात गेला की माणूस मोठा होतो. अहो ज्या वातावरणात गेला, ज्यांनी ज्यांनी पुष्पा टू पाहिला त्याचे खांदे अजून नीट नाही होणार. प्रभावात होतो त्याची. तर आता त्याला सांगायला लागते तुझ्या खांदा नीट कर. त्याचं लाल चंदनात जमून गेलं, तुझी लाल होईल. नीट जा. तुझी बायको आहे ती काही श्रीवल्ली नाही, तुझी हाणे तुला रोवून द्या. वातावरणाला प्रभाव पडतो. जाती जेथे चढे प्रेम, पक्षी बोले राम राम. जशा वातावरणात माणूस जातो, पाकर राम 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 म्हणू शकता, तर बाकीचं काय लावलं? वातावरण मनुष्याला प्रभावित करतं. भाग्य उत्तम बनायला काळ ओळखू लागतो. योग्य वातावरणात आयुष्य जावं लागतं. नवे नवे कधी कधी भाग्य आपल्या अन्नावर सुद्धा अवलंबून असतो. आपण काय खातो यावर आपलं चांगलं वाईट अवलंबून. काही काही माणसं मांसाहार करतात, त्यांच्याबद्दल मला फार बोलायचं नाही. पण वारकरी माणसं सुद्धा कुठेही जेवतात. कुठेही म्हणजे ज्या व्यक्तीच्या घरी अन्न खाऊ नये, ज्याच्या घरचं अन्न सगळं द्रव्य अनितीच आहे, त्याच्या घरी माणसं जातात आणि आम्हाला जेवण द्या. 5 पक्वानाचा बेत आहे. काय आगला होता त्या बेताला? कोठेकर, अरे एखाद्यानं शेती पिकून आपल्या पोरीचं लग्न केलं, त्याच्या घरी जा आणि त्याच्या पोरीच्या लग्नात भाजीची बाटली घेऊन 15-20 पान वाढा आणि 15-20 पान वाढवून त्याच्या घरच्या ज्याच्या मुलीचं लग्न आहे तिच्या बापाकडे जा आणि म्हणा, पाटील तुमच्या घरचं लग्न पोरीचं काय कन्यादान केलं तुम्ही, वा वा वा, आनंद वाटला आम्हाला. सोन्यासारखी पोरगी सोन्यासारख्या घरात पडली. जेवलात तुम्ही? पोटभर जेवलो. तुम्हाला उपवास घडतोय, त्या पंक्तीला अन्न कमी पडतंय, पंक्तीला नकोर आली हे लक्षात आलं, तरी तिथले 2-4 भाताचे शीत उचला आणि ते पोटात घाला. त्याच्या घरचे कष्टाचे 2-4 भाताचे शीत सुद्धा तुमच्या माझ्या जीवनाचं भलं करू शकतात. कारण त्यांना नाही, तो कष्टानं पिकवलेला प्रसाद. शेतकऱ्याच्या घरी न मागता माणसाला भूक लागली ना, सहज कोणी दारात जा तुम्ही आणि जेवण मागा. अन्न पवित्र आहे ना. बरं, त्याला त्याच्या अन्नात जीव सुद्धा नाही. तुम्ही हॉटेलला जा दुपारी आणि तुमचं तानं पोरग घेऊन जा. तुम्हाला चहा पिला किंवा तुम्हाला दूध घेतलं आणि तुम्ही जर म्हटलं आम्हाला दूध पाहिजे, आमच्या पोरा करता पाहिजे, तर जो तुमच्या दुधाचा भाव आहे, तुमच्या लेकराकरता दूध मागितल्यावर त्याचा भाव दुप्पट होतो. 100 रुपये, 200 रुपये लिटर दूध आहे हॉटेलवर, बर दुप्पट. तीच प्रवासात एखादी गाडी ज्याच्या दारी गाय बांधलेली आहे त्या शेतकऱ्याच्या शेतात आणि फक्त म्हणा राम 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 राम. कुठून आले? आम्ही मुक्ताईनगरून आलो. कुठं चालले? माहूरला चाललो. बरोबर. काय तो वेळ असते तुम्हाला म्हणावं की नाही? खाऊ मी संपर्क बोला. काय भूक लागली का? नाही, आम्ही जेवलो. मग झालं काय? आमच्यासोबत एक बाळ आहे. जर दूध असेल सकाळी तुम्ही काढलेलं, तर तेवढा आमच्या बाळाला दूध जरा लागणार होतं. सकाळी काढलेलं पण दुपारी देऊ बाळाला. तासाभरात तर पुन्हा मी गाईकडे जाणार आहे. तासभरानंतर माझ्या गाईला धुण्याचा, माझ्या गाईला हात लावण्याचा वेळच होणार आहे. तासभरापेक्षा थांबा तुम्ही 5 मिनिटं बसा. मालकीला आवाज दिला, चहा ठेवा 4 कप, मी आलो आळ्यातून. तसंच माणसानं बाया खोसल्या, धोतर खोसलं, बाटली घेतली, गाईचं वासरू सोडलं, गाईला धार लावली. 2-4 ताज्या दुधाच्या धारा भांड्यात काढल्या. बायकोला सांगितलं बाळाला दूध दे. बायकोला एवढंच सांगितलं, फक्त बाळाला दूध दे. बाळाला दूधही दिलं आणि सोबत एक बाटली सुद्धा प्रवासात भरून दिली. ताई, पोराला पुढे भूक लागेल, मावळला गेल्यावर तिथं दूध मिळायचं नाही तुम्हाला, आता सोबत घेऊन जा. ज्या वेळेला तो प्रवासी खिशात हात घालतो, मालक किती पैसे झाले दुधाचे, तो हात जोडतो, म्हणतो अहो पोराच्या दुधाचे काय पैसे राव, दूध आम्ही नाही, दूध त्या मायनं दिलं, तिच्या वासराला दिलं, तसं तुमच्या बाळाला दिलं, आम्हाला काही नको, हे एवढे 200 रुपये घ्या
आणि जगदंबा मातेच्या रेणुका मातेच्या ज्ञानपेटी झाला आणि आमचा त्या भगवतीला नमस्कार सांगा. ही वृत्ती या राज्यात कोणाची असेल तर केवळ शेतकऱ्याची अशा दारात किती वेळा जेवण माग तुम्हाला आशीर्वाद मिळेल. इकडं तिकडं काय जात तुकोबारे म्हटले की जे वमना कोठेकर नरड्या पोट घालायचं नालायक माणसाच्या घरचं अन्न पोटात गेलं की अरवांती करायची बाहेर येऊन ठेवायचं नाही ते अन्न पोटात. उपवास करा उपवास सज्जना संगती करावा उपवास पण दुर्जनाचा गोड घास खाऊ नये. उपवास करायचा पण नालायक माणसाच्या घरचं चुकीच्या माणसाच्या घरचं व्यभिचाराच्या घरचं भ्रष्टाचाराच्या घरचं अत्याचाराच्या घरचं कधी माणसानं अन्न खाऊ नये. ते अन्न आपल्या भाग्याला कारणीभूत ठरतं. चांगल्यात चांगल्यानं ठरलं. चला चौथी गोष्ट आहे तुम्ही काय तुमच्या डोळ्याला दाखवता त्यावर तुमचं भाग्य अवलंबून. भाग्याला मला माहिती नाही महाराज मला किती अभंग सांगता येईल वेळेच्या मर्यादेत. तारीख घेताना काय तुम्ही पूर्ण अभंग सोडला पाहिजे असं ठरवलं थोडी काय. वेळ संपली का कीर्तन संपलं मी काय गप्पा थोडी सांगतो. तुम्ही आयुष्यभर ज्या इंद्रियाची तुम्हाला मला काळजी घ्यावी लागणार आहे विशेषतः मी तरुण मुलांना सांगतो तुम्ही माझ्या भावासारखे तुम्हाला जर तुमचं भविष्य उज्ज्वल करायचं असेल तर 2 इंद्रियांची काळजी जीवनात द्या. एक डोळे आणि दुसरे कान. चुकीचं आहे ते डोळ्याला दाखवू नका आणि जे चुकीचं आहे ते तुमच्या कानाला देऊ नका. 2 इंद्रियांची काळजी घ्या. मी छाती ठोकपणे सांगतो तुम्हाला तुमच्या केसाला कधी सुद्धा धक्का लागणार नाही. याची काळजी जर घेतली नाही तर ते त्रास देतील तुम्हाला. तेच दाखवतात सगळं आणि तेच त्रास देतात. ते केशव सुतांचं लिखाण बघा. मारवाड भाषेचा प्रयोग केला त्यांनी. मारवाड उदाहरण इतकं सामान्य आहे. एक व्यक्ती आंबराईत गेला त्यानं आंबे झाडून पडताना पाहिले. पडताना त्याला आंबे दिसले. तो आंब्यापर्यंत गेला त्यानं ते आंबे उचलले. ते आंबे खाल्ले. आंबे खाताना त्याला आंबराईच्या मालकाने पाहिलं. त्याला आंबराईच्या मालकाने पकडलं मारलं. तो रडायला लागला. उदाहरण संपले. पण भाषा कशी वापरली बघा पुढे सांगा. मारवाड भाषा. आंबे पडे पेड़ छो देखा 2 जना. देखा सो दौड़्या नहीं दौड़्या 2 जना. दौड़्या सो पाया नहीं पाया 2 जना. पाया सो खाया नहीं खाया घनो जना. खाया सो रस चाख्या नहीं रस चाख्या 1 जना. रस चाख्या सो पकड़े नहीं पकड़े 2 जना. पकड़े सो कुटीजा नहीं कुटीजा 2 जना. आणि कुटीजा सो रोया नहीं रोया 2 जना. सिद्धांत सांगितला कर्माचा. ज्यांना कळलं त्यांना मी धन्यवाद देतो. सांगू फिरव देऊ. त्याचा अर्थ बघा किती सुंदर आहे. आंबे पड़े पेड़ छो देखा 2 जना. देखा 2 जना. देखा सो दौड़े नहीं दौड़े 2 जना. दौड़े सो पाया नहीं पाया 2 जना. और पाया सो खाया नहीं खाया घनो जना. घनो म्हणजे 32. खाया सो रस चाख्या नहीं रस चाख्या 1 जना. रस चाख्या सो पकड़े नहीं पकड़े 2 जना. आणि पकड़े सो कुटीजा नहीं कुटीजा 2 जना. कुटीजा सो रोया नहीं रोया 2 जना. पण कर्माचा सिद्धांत सांगताना ते डोळ्याची इतकी काळजी घ्यायला लावतात की स्वामी तेवढ्या आंब्यानं डोळ्याने आंबा पाहिला. डोळे चालत गेले नाही. डोळ्याने आंबा उचलला नाही. डोळ्याने आंबा खाल्ला नाही. डोळ्याला चव कळत नाही. डोळ्याला कोणी पकडलं नाही. डोळ्याला कोणी मारलं नाही. पण दुर्दैव इतकं आहे
की ज्या डोळ्याने आंबा पाहला होता त्याच डोळ्याला अंत काळी रडावं लागलं, शेवटच्या काळात रडावं लागलं. इतकं कर्म सूक्ष्म आहे कोठेकर, म्हणून त्याची काळजी घ्यावी लागली. उद्या काय घडलं पाहिजे आयुष्यात हे जर चांगलं ठरवायचं असेल तर याला चांगलं चुकीचं दाखवतं. संतांनी चांगलं पाहिलं. जणी दृष्टी लागो तुझ्या सगुण सगळ्यांचे आवाज ऐकले की दुःख त्याला पाहण्यावर काय सुख होईल. अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख तुला पाहिलं बाबा संपलं रे सगळं. आता काही नाही, याला दाखवलं ना चांगलं की माणसाचं चांगलं होतं. तरुण पोरांनी तर खूप वाचलं त्यांचे. आश्चर्य मला तरुण पोर वाचत नाही. आता तुम्ही बघा काय अभ्यास करता पोरं, जरा तुमच्या वाशिमला जा, मालेगावला जा, अनेक चांगल्या पोरांच्या संपर्कात आहे. विशेषतः एमपीएससी यूपीएससीचा स्टडी करणारी पोरं पहा, समाज कल्याणचा स्टडी करणारी पोरं पहा, तलाठी ग्रामसेवक ज्या भरत्या निघतील त्या काय तयारी करतात पोरं, काय आयटीचे पोरं अभ्यास करता महाराज, काय कौशल्य. अरे जेवढे ऍप तुमच्या मोबाईलला येतात यातलं एक ऍप जरी तुम्ही आयुष्यात बनवलं तरी जन्मभर उपाशी राहणार नाही तुम्ही, जन्मभर. हे कोण बनवतं सगळं? सगळं आउट ऑफ कंट्री. व्हॉट्सअप अमेरिकेचं, फेसबुक अमेरिकेचं, इन्स्टा अमेरिकेचं, आणि वापरणारे पोर आपले. सगळं तिकडून आलं, वापरून आपण झालं. सौंदर्य प्रसाधनावरचा खर्च बघा, मोबाईलवरचा खर्च बघा, जीवनात किती होतोय. आपलं काय चाललंय? घरात जे आजार वाढले, आपल्याला स्किनचे प्रॉब्लेम झाले, ते आपल्यामुळे झाले सगळे. कोण गाईचं शेण अंगाला लावतं? थोडा थोडे आपले एखादा शेण लावा म्हटलं तर अंगाला कोणाला गाईच्या शेणाने हात भरल्यावर लक्ष्मी भरले, लक्ष्मी घरात येण्यासारखं वाटतंय? कोण म्हणतंय? अरे बसलेले किती पोरं कीर्तनात असे जे घरी गेल्यावर आपल्या आजी बरोबर तासभर गप्पा मारत बसतात. किती मुली अशा आहे कीर्तनाला बसलेल्या ज्या तुमच्या आजी बरोबर हरिपाठ घेतात. किती महिला कीर्तनाला बसलेल्या अशा आहे की ज्या आपल्या जेठाला, आपल्या धीराला, आपल्या मालकाला सोबत जेवायला बसून वाढतात. अरे म्हातारपणातला चांगला मित्र नातू असतो. घरातलं सगळ्यात सुंदर नातं हे आजोबाचं नातवाचं घरात राहिलेलं नाही ना, ग्रंथ राहिले. सगळा बाहेरचा प्रभाव आपल्यावर झाला. एक तास सुद्धा रिकामा नाहीये. आमच्या काकाच्या पोरीचं लग्न झालं, तुम्हाला किती प्रभाव झाला सांगतो. आमच्या काकाच्या पोरी मुलगी फार सुंदर दिसायला, आमच्या काकीवर पडलेली देखणी. अहो तिला त्या मेकअप करणारीनं इतकं विचित्र सजवलं लग्नाच्या दिवशी की आमची चुलत बहीण आम्हाला ओळखते. काय प्रभाव आपल्यावर. म्हणजे बाहेर गेलो तरच आपण चांगले दिसू शकतो, घरात नाही. एक दिवस माझी बायको म्हणे 500 रुपये द्या. म्हटलं कशाला येते म्हणे पार्लर मध्ये. म्हटलं काय करतो तिकडं तू? केस सरळ करतो म्हणे. घरीच कर ना, होत नाही म्हणे. म्हटलं माझ्या आपलं खानदान सरळ केलं तू ना.
टाकला हे केस सोपं नाही. किती प्रभाव पडला आपल्यावर या गोष्टीचा. बसलेले लोक भानावर जसं डोळ्याला कानाला दाखवाल सवय लावाल देहाला त्यावर तुमचं आयुष्य अवलंबून आहे. चला अहो हे ठरवूनच चाललं पाहिजे. पुढं वाचन दृकश्राव्य करू तैसे पाठांतर करुणाकर भाषण तुम्ही त्यांचं प्रमाणे डोळ्याला चुकीचं दाखवू नका. शेवटच आहे तुम्ही कोणाबरोबर आयुष्य घालवता यावर तुमचं भाग्य अवलंबून. खूप श्रीमंत आहे घरचा असे लय श्रीमंत होते. 7 कोटी घरावर राजीनामाचं पत्र लिहून विभीषणानंतर होते. देव आवडत नाही म्हणून आईच्या सहवासात राहायचं नाही हे ठरवणारा भरत होता. देव आवडत नाही म्हणून बापाच्या सहवासात राहायचं नाही हे ठरवणारा प्रल्हाद होता. आणि देव आवडत नाही म्हणून रावणाच्या सहवासात राहायचं नाही हे ठरवणारा विभीषण होता. प्रल्हादे जना जनक विभीषणे बंधू राज्यमाता निंदू भरते केली. माझं भाग्य बर्बाद करतील. हा विभीषण हा रावण या विभीषणाचं जीवन उद्ध्वस्त करेल. राहायचं नाही त्याच्यावर. हा बाप आहे माझा आपण माझं उडवून टाकेल सगळं भाग्य. देव दाखवणार नाही मला. ऐकायचं नाही या बापाचं. न मानावे तैसे गुरुचे वचन जेणे नारायण अंतरितो हे म्हणणारे बळीराजा शुक्राचार्याचा डोळाच फोडून टाकला महाराज भाग्याच्या. आपण काय कोणा बरोबर राहता तुम्ही यावर संगा संज्ञा येते. कामात कामात येते. तुमचं भाग्य अवलंबून आहे. तो महाराज नेमकं भाग्य 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 सुरू झालं कीर्तन तेव्हापासून भाग्य भाग्य करत आहे. आम्ही जावं कुठं ते सांगा. जीवानं संतांकडे जावं यात नवल काय. देवानं सुद्धा भाग्योदया करता संतांकडेच जावं. त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्यानं त्या परमात्म्याला जर त्याचं भाग्य उदयाला आणायचं असेल तर ज्ञानोबरांकडून मुक्ताबाईकडे जावं. आपला मुकुट काढावं भगवंतानं आणि ज्ञानोबर यांच्या श्री चरणावर आपलं मस्तक टेकावं. ज्ञानोबरांनी हात वरती करावा आणि देवाला आशीर्वाद द्यावा. काय म्हणावं. नादानुच्या भाग्यात
ज्यांना वाचनाची सवय नाही त्यांनी वाचून घ्या. नाद अमुच्या भाग्याने साधी ताकद आहे मुक्ताबाईची, ज्ञानोबाईंची. अरे जगाचा मालक आहे तो, या त्रैलोक्याचा अधिपती आहे. त्याला फुंकर मारले तर आपण सगळे हलून जाऊ, इतकी ताकद आहे. पण त्यालाही भाग्योदय करायचं असेल तर विष्णुमणी ज्ञानोबाईंकडे जावं लागतं, तुकोबाईंकडे जावं लागतं, चित्ताला मुक्ताबाईंकडे जावं लागतं. संताकडे गेल्याशिवाय भाग्योदय होत नाही महाराज. हे प्रमाण बघा तुम्ही. ज्ञानोबाईंच्या दिशेनं चला, ज्या दिशेनं हरिबापू गेले ना त्या दिशेनं चला. मी तुम्हाला देवाचं प्रमाण सांगितलं, जीवाचं प्रमाण सांगितलं. देवाच्या बापाच्या 2 पोळ्या सांगतो आणि पहिलं चरण म्हणायला होतं. देवाच्या बापाच्या मुखातल्या 2 ओळ्या. एक ना ती भागवतात वर्णन आहे. भाग्य कशाला म्हणतात? नारद महर्षी भगवंताकडे आहे आणि वसुदेव महाराजांनी देवकी माता नारदांचे स्वागत करायला. देवकी मातेने पूजा केलं, त्यांना औक्षण केलं. आपली पद्धत आहे ती देव स्वागत केलं, त्यांना मध्ये घ्यायला लागल्या. ज्या वेळेला ते कुंभारठात सोडून मध्ये आले त्यावेळेला वसुदेव महाराजांनी आपले हात पुढे केले आणि झुकायला लागले. मस्तक आता नारदांच्या चरणावर ठेवू या भावनेनं वाकायला लागले. त्यावेळेला नारद महर्षी 2 पाऊल मागे आले. नाही नाही नाही, असं करू नका. तुम्ही देवाचे पिता आहात, तुम्ही आमच्या पाया पडू नये. मग मी कोणाच्या पाया पडलं पाहिजे? अहो सगळं विश्वस्त तुमच्या पोराच्या पाया पडतं. ते म्हणले मी त्याच्याही पाया पडण्याचा प्रयत्न केला, मग त्या मला पाया पडू दिलं नाही. तुम्हाला म्हटला माझा पुत्र श्रीकृष्ण जाण न सांगेची मज ब्रह्मज्ञान, तो जीवंदी माझे चरण म्हणे मी पूर्ण बालक तुझे. तोच माझ्या पाया पडला. म्हटला बाबा मी देव असलो म्हणून काय झालं, पण तुम्ही बाप आहे माझे. तरुण पोरांनी वाचून घ्या, देवाचं प्रमाण आहे नाथांनी लिहिलेलं. अरे या विश्वाचा जो मालक आहे तोच म्हणतो मला माझ्या बापाच्या पाया पडू. किती बापावर प्रेम असेल भगवंताचं. जे पोरातल्या रोज बापाचा अपमान करतात त्यांनी वाचून घ्यावं. ज्या पोरांना बापाला उठवावं लागतं झोपेतून, बाळा उठे जरा रे, बैलाला अजून चारा नाही पाणी नाही, आपण शेतकरी आहे का, उठणं. त्या पोराने एवढं वाचून घ्यायचं. परमार्थ म्हणजे काय नुसतं आव्हान थोडीच आहे. अरे एक आवाज दिला तर तिकडच्या बांधावरचा बैल असं सरसरा पळत येतो बापाकडं. तान बच्च होतं, त्याला वागवलं बापाने. बांधावर चरता चरता पळत येत. 4 पायचा बैल आपल्या बापाचा एक आवाज ओळखतो राजे हो. घरातल्या तरुण पोराला बाप 4 आवाज देतो, एकदा सुद्धा तो पोरगा बापाला हो देत नाही. म्हणजे आपल्या बापाचा आवाज आपल्या गोठ्यातल्या बैलाच्या लक्षात राहतो. पण 25 वर्षाच्या पोराला मात्र कानातले ब्लूटूथ काढून आपल्या बापाकडे जाऊ वाटत नाही. या महाराष्ट्राच्या मातीची शोकांतिका ऐकावं वाटत. रोज अपमान करत काही मुलं बापाचा. रोज मी पाहिलेली घर आहे तुम्हाला सांग. अरे पिता स्वयं नारायण वेड्या. कीर्तनाला बसलेल्या सगळ्या तरुण पोरांना माझी प्रार्थना आहे, रोज आपल्या बापाशी थोडा वेळ बोलत जा. तुम्ही कोणाशी अबोला धरा पोरो, पण गडव बापाशी अबोला धरू नका. अरे अरे या सोन्यासारख्या जमिनी त्याचे उपकार आहे आपल्यावर. तुम्ही घरी जाऊन पहा, तुमच्या बापाचं बनीन सुद्धा नीट नाही, तुमच्या बापाचं बूट सुद्धा नीट नाही. तुम्ही जरी नीट बोलत नसला ना तुमच्या बापाशी, तरी रोज 3 ठिकाणी तुमच्या लग्नाची गोष्ट काढणार तुमचा बाप आहे. जाईल त्या मंदिरात तुमच्याकडे बाप करी जोडी
आवडेल ना आवडेल, मी त्या दिशेने कीर्तन करणार सुद्धा माणूस, मी त्या फंदात पडत नाही. तुम्हाला नसेल आवडलं येऊ नका, परत बोलवू नका. पण तरुण पोरांना माझी हात जोडून प्रार्थना आहे. अरे एक मुसलमानाचं बाप नाही रे पोरवृद्ध आश्रमात, एक नाही वेळ. आता काय सांगावं तुम्हाला, सगळे आपले. त्यांच्या बापांनी ना जमीन कमवली ना काही प्रॉपर्टी ना घर. तुम्ही एक विचार तर करा, आपल्या बापाला काय नाही दिलं आपल्याला, सगळंच तर केलं. तरी ते पोर भंगार विकून आले तरी विचारतात, अब्बाजान कुछ खाया आपण? भंगार विकणार पोरग ज्याची दिवसाला कमाई 200 रुपये, ते बापाला म्हणतो बाबा जेवले, 2 खाल्लं, काही तुम्ही घेतलं? आपल्याला विचारावं वाटत ना. आपलं युवा आडवा येतो ना, आपण अहंकारी माणसं आहे. आपल्याला समाज मानतो, जग मानतो, आपण काय आपल्या बापाला विचारू? आपल्याला बापाला जर 2 शब्द आपण विचारलं तर आपला कमीपणा होईल, आपला अपमान होईल असं वाटतं. आपण मोठे झालो असं वाटतं. इतका मोठा माणूस कधीच होऊ नये की आपल्या बापापेक्षा सुद्धा आपल्याला मोठं पण वाटेल. कशाला मिळवायचं इतका मोठेपणा? नारद महर्षी बरोबरच्या संवादामध्ये एकनाथी भागवतात इतकं गोड वर्णन केलं नाथ महाराजांनी. ते म्हटले, माझा मुलगा मला पाया पडू देत नाही, तुम्ही तुमचा मुलगा मलाच पाया पडू द्या. परत माझा पोरगाही पाया पडू देत नाही, तुमच्या पाया पडायचा प्रयत्न करतोय. नारद महर्षी वसुदेवजी म्हटले, तर तुम्ही पडू देत नाही, मग आम्ही पाया पडायचं कसं? मला ब्रह्मज्ञानी व्हायचं, पूर्णतेला जायचंय. पण तुमच्या पाया तुम्ही नाही म्हटलं तर मी पडणार आहे का? तुम्ही काही देव माझ्या घरी जन्माला म्हणून आले नाही, मी देवाचा बाप आहे म्हणून तुम्ही माझ्या घरी आले नाही. तुम्ही माझ्या घरी येण्याकरता मी काय केलं पुढच्या ओळीत सांगितलं. तुम्ही भाग व धर्म अनुगामी, तैच भेटीला जे आम्ही, जई कोटी पुण्य निष्कामी.